झोलझाल पब्लिक सर्व्हिस कमिशन, हेमंत सोरेन मस्ट रिझाइन असे बॅनर्स घेऊन झारखंडमधले विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत। गेल्या 17 दिवसांपासून जेपीएससी आणि जेएसएससी रिफॉर्म्स मंचचे नेते देवेंद्रनाथ महतो आपल्या सहकाऱ्यांसोबत जयपाल सिंग मुंडा स्टेडियमवर वेगवेगळ्या मागण्या करत आंदोलन करतायत। पण सोमवार 10 ऑगस्टला या आंदोलनाला वेगळं वळण मिळालं। सरकार मागण्या मान्य करत नसल्याने विद्यार्थ्यांनी 10 ऑगस्टला शांततापूर्ण पद्धतीनं विधानसभा घेराव मोर्चा जाहीर केला। सोमवारी सकाळपासूनच आंदोलक मोर्चासाठी एकत्र यायला लागले, पण दिल्लीतल्या संसद मोर्चावर ज्याप्रमाणे पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला तसाच प्रकार यावेळी झारखंडमध्ये पाहायला मिळाला। विद्यार्थ्यांनी एक एक करत पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला। त्यांना रोखण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी वॉटर कॅनननं पाण्याचा मारा केला आणि काही ठिकाणी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज सुद्धा केला। त्यामुळे इतके दिवस झारखंडमध्ये सुरू असलेलं शांततापूर्ण आंदोलन आता हिंसक होत असल्याचं पाहायला मिळतंय। या आंदोलनात नेमकं काय काय झालंय आणि शांततापूर्ण पद्धतीनं सुरू असलेलं हे आंदोलन आता आक्रमक का होतंय, पूर्ण अपडेट्स जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी रुचिता आणि तुम्ही बघताय बोलभिडू। जंतर मंतरवरचं आंदोलन हे नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून झालं होतं। आता झारखंडमधलं आंदोलनही पेपर फुटीच्या मुद्द्यावरूनच सुरू आहे। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आरोप आहे की झारखंड पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच जेपीएससी आणि झारखंड स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच जेएसएससीच्या परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर पेपर लीक झालाय। तसंच या परीक्षांमध्ये ओएमआर शीटचा घोटाळा झाल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केलाय। विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की परीक्षेदरम्यान काही उमेदवारांनी त्यांच्या उत्तरपत्रिका रिकाम्या सोडल्या आणि नंतर आयोगाच्या मदतीनं त्यामध्ये योग्य उत्तरं भरून आपले गुण वाढवून घेतले। एवढंच नाही तर परीक्षेच्या काही तास आधीच प्रश्नपत्रिका आणि त्यांच्या उत्तरपत्रिका व्हॉट्सअप आणि टेलिग्रामवर लीक झाल्याचा आरोप आहे। झारखंडमध्ये सध्या जेएमएम म्हणजे झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस यांचं आघाडी सरकार आहे। जेएमएमचे हेमंत सोरेन हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत। राज्याचं शिक्षण मंत्रालय सुद्धा त्यांच्याकडेच आहे। आता विद्यार्थ्यांच्या या मागण्यांवर सरकारकडून काय पावलं उचलण्यात आली तर सरकारनं या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे सोपवला। पण विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की त्यांचा राज्याच्या सीआयडीवर विश्वास नाही। या सगळ्या प्रकरणाची चौकशी सीबीआय कडून किंवा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या समितीकडून व्हावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे। घोटाळा झालेली जेपीएससी पूर्व परीक्षा तत्काळ रद्द करून पुन्हा नव्यानं परीक्षा घेतली जावी। तसंच वारंवार होणारे पेपर लीक रोखण्यासाठी सिस्टीममध्ये मोठे सुधारणात्मक बदल करावेत अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। याच मागण्या घेऊन 25 जुलैला झारखंडच्या वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत रांची इथल्या जयपाल सिंग मुंडा स्टेडियमवरती आंदोलनाला सुरुवात केली। या आंदोलनाचा मुख्य चेहरा आहेत झारखंडचे प्रमुख युवा विद्यार्थी नेते आणि सामाजिक कार्यकर्ते देवेंद्रनाथ महतो यांनी 2 ऑगस्ट पासून उपोषणाला सुरुवात केली आहे। सोनम वांगचुक यांच्या विनंतीनंतर महतो यांनी पाणी घेत उपोषण सुरू ठेवलं असलं तरी त्यांच्या पोटात गेले कित्येक दिवस अन्नाचा कण नाही, यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे। दरम्यानच्या काळात झारखंड सरकारचं 4 मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने आंदोलकांसोबत चर्चा केली, पण 5 वेळा ह्या चर्चा फेल गेल्या। त्यातून काहीच तोडगा निघाला नाही। रविवार 9 ऑगस्टला विद्यार्थ्यांकडून तयार करण्यात आलेल्या समितीच्या माध्यमातून रवींद्र पासवान, पियुष कुमार सिंग, राजेश प्रसाद, नीतू कुजूर, कार्तिक सोरेन, शालू कुमारी, रवींद्र कुमार रवी, अंकित कुमार यांच्यासहित ॲडव्होकेट अजित कुमार, शंभुनाथ चौधरी, विकास वर्मा यांनी सरकारची चर्चा केली। यावेळी सरकारकडून आदिवासी विभागाचे मंत्री चमरा लिंडा, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे प्रतिनिधी आमदार सुदिव्य कुमार सोनू, मंत्री दीपिका पांडे सिंग आणि मंत्री संजय यादव उपस्थित होते। बराच वेळ चाललेल्या चर्चेत विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागण्या पुन्हा सरकारसमोर ठेवल्या। या चर्चेत सरकारनं आंदोलकांच्या 98% मागण्या मान्य केल्याचं जाहीर केलं। जेपीएससी पूर्व परीक्षा पूर्णपणे रद्द करणं, 2013 ते 2025 मध्ये झालेल्या जेपीएससी बॅकलॉग भरती परीक्षाही रद्द करणं, परीक्षा घेणाऱ्या आणि ब्लॅकलिस्टमध्ये असलेल्या टीएसआर डेटा प्रोसेसिंग कंपनीच्या आर्थिक व्यवहारांची ईडीच्या माध्यमातून चौकशी करणं, हायकोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली परीक्षांमधल्या पारदर्शकतेसाठी एक विशेष समिती स्थापन करणं आणि भविष्यातल्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि विद्यार्थ्यांकडून सूचना मागवण्यासाठी ईमेल पोर्टल सुरू करणं ह्या मागण्या सरकारच्या शिष्टमंडळाने मंजूर केल्या। पण प्रकरणाचा तपास सीआयडी कडून सीबीआय कडे वर्ग करणं, जेएसएससी सीजीएल परीक्षा रद्द करणं आणि अनियमितता झालेल्या वेगवेगळ्या 13 परीक्षा रद्द करणं ह्या मागण्या फेटाळून लावण्यात आल्या। त्यामुळे चर्चेची ही 6वी फेरी सुद्धा वाया गेली। सरकार आपल्या सगळ्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका
या विद्यार्थ्यांकडून घेण्यात आली आहे। खरं तर काही दिवसांपूर्वीच आंदोलकांनी 10 ऑगस्टला विधानसभा घेराव मोर्चाची घोषणा केली होती। 9 ऑगस्टला सरकारसोबतची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर या मोर्चाची हाक जास्त तीव्र करण्यात आली। देवेंद्रनाथ महतो यांनी या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी झारखंडच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थ्यांना रांचीमध्ये यायचं आवाहन केलं। या मोर्चामध्ये सहभागी होणारे विद्यार्थी जयपाल सिंग मुंडा स्टेडियम पासून गाड्यांवर जुनी विधानसभा परिसरात एकत्र येऊन नव्या विधानसभेकडे जाणार होते। त्यामुळे रविवारी रात्रीपासूनच झारखंड पोलिसांनी जगन्नाथ मंदिर चौक, बिरसा चौक, जुनी विधानसभा चौक, दुर्वा गोल चक्कर, शालीमार परिसर आणि विधानसभेच्या समोर अशा एकूण 60 ठिकाणी बॅरिगेड्स लावले होते। विधानसभेच्या परिसरात कलम 163 लागू करण्यात आलं होतं। 2000च्या वर पोलीस आणि रॅपिड ऍक्शन फोर्स तैनात करण्यात आल्या। प्रशासनाकडून विधानसभेवर न येण्याचं आवाहन आंदोलकांना करण्यात आलं होतं, पण सोमवारी सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी एकत्र येत जयपाल सिंग मुंडा स्टेडियम गाठलं। तिथून सकाळी 10 वाजताच हजारो विद्यार्थी हातात तिरंगा झेंडा घेऊन जुन्या विधानसभेकडे निघाले, पण रस्त्यात 2 ठिकाणी काटेरी बॅरिगेटिंग उभारण्यात आलं होतं। विद्यार्थ्यांनी हे बॅरिगेड तोडून आत प्रवेश केला। यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली, पण एक एक करत दोन्ही बॅरिगेटिंग तोडत दुपारी 12 पर्यंत आंदोलक जुना विधानसभेच्या अगदी जवळ पोहोचले। त्याच वेळी गेल्या 9 दिवसांपासून उपोषणाला बसलेले देवेंद्रनाथ महतो अँब्युलन्सच्या माध्यमातून जुनी विधानसभा परिसरात पोहोचले। त्यांना चालता येत नसल्यानं बाकी आंदोलकांनी त्यांना स्ट्रेचरवर उचलून घेतलं। यावेळी त्यांच्या हातात माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचा फोटो होता। देवेंद्रनाथ यांनी मोर्चात सहभाग घेतल्यानं आंदोलक जास्त आक्रमक झाले। आंदोलकांनी महतो यांना स्ट्रेचरवर बसवून सोमनाथ मंदिर चौकापर्यंत आणलं। त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवून परत जाण्याचं आवाहन केलं, पण त्यांनी मला आज जाऊ द्या, मी मुख्यमंत्री सोरेन यांच्याशी चर्चा करतो अशी मागणी केली। पण काही वेळातच त्यांना तिथून हटवण्यात आलं, पण पोलिसांनी महतो यांना कुठे नेण्यात आलं हे स्पष्ट केलं नाही। इकडे विद्यार्थ्यांनी विधानसभा घेराव मोर्चा सुरू केला, तर दुसरीकडे झारखंड विधानसभेचे विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी भाजपच्या आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना घेऊन रांचीच्या कांके रोडवर असलेल्या मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर जमले। त्यांनी हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू केली। पोलिसांनी या आंदोलकांना सोरेन यांच्या निवासस्थानापासून दूर करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आमदारांसहित आंदोलकांनी रस्त्यावर लोळण घेतलं। पण काही वेळातच हेमंत सोरेन पावसाळी अधिवेशनासाठी विधानसभेत जाणार होते, म्हणून पोलिसांनी विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी, भाजपचे 21 आमदार आणि 50 पेक्षा जास्त नेत्यांना अटक केली आणि रस्त्यावरची गर्दी पांगवून लावली। इकडे देवेंद्रनाथ महतो यांना पोलिसांनी कुठेतरी नेल्याचं समजल्यावर आंदोलक अजून जास्त आक्रमक झाले आणि ते बॅरिगेटिंगचा एक एक लेअर तोडत पुढे सरकायला लागले। हजारो विद्यार्थ्यांचा हा जंथा हेमंत सोरेन मुर्दाबादच्या घोषणा देत पुढे सरकत होता। असं करत करत हे आंदोलक दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान विधानसभेच्या जवळ लावलेल्या दुसऱ्या नंबरच्या बॅरिगेटिंग जवळ पोहोचले। इथं आंदोलक रस्त्यावर आडव्या लावलेल्या बॅरिगेटिंगवर चढले आणि उड्या मारत ते तोडण्याचा प्रयत्न करत होते। पोलिसांनी त्यांना लांब ढकलण्याचा प्रयत्न केला, पण ते ऐकत नसल्यानं पोलिसांकडून वॉटर कॅनननं त्यांच्यावर पाण्याचा मारा करण्यात आला। पण विद्यार्थी पळून जाण्याऐवजी त्या पाण्यात नाचायला लागले आणि एकत्र येत बॅरिगेटिंगवर उड्या मारायला लागले। परिस्थिती हाताबाहेर जात असल्यानं पोलिसांनी आंदोलकांवर काही प्रमाणात लाठीचार्ज केला। यावेळी आंदोलक थोड्या प्रमाणात पांगले, पण ते काहीच वेळात पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी 2 नंबरचं बॅरिगेट तोडून टाकलं। विद्यार्थ्यांनी तोडलेलं हे 2 नंबरचं बॅरिगेट विधानसभेपासून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावर असल्यानं सुरक्षा यंत्रणांनी उरलेल्या एका बॅरिगेटवर बंदोबस्त वाढवला। नंतर देवेंद्रनाथ महतो यांना सुद्धा विधानसभा परिसरात आणण्यात आलं। हा सगळा राडा सुरू असताना विधानसभेत पावसाळी अधिवेशनाचं सत्र सुरू होतं। काही माध्यमांनी हे सुद्धा सांगितलं की मुख्यमंत्री सोरेनही विधानसभेत उपस्थित होते। सरकारचं 4 मंत्र्यांचं शिष्टमंडळ मोर्चातल्या विद्यार्थ्यांची समजूत काढण्यासाठी येणार असल्याच्या चर्चा झाल्या, पण तसं काहीच झालं नाही। विद्यार्थी आक्रमक तर होतेच, पण ते शांततापूर्वक आंदोलन करत होते। त्यांच्याकडून पोलिसांना पुढे जाऊ देण्याची विनंती केली जात होती, पण मोर्चाला फक्त जगन्नाथ मंदिरापर्यंतच परमिशन असल्याचं सांगत बॅरिगेटिंग हटवण्यासाठी नकार देण्यात येत होता। लाठीचार्ज झाल्यानंतर काही आंदोलकांनी पोलिसांनी आपल्याला बेदम मारहाण केल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलं। काहींनी तर लाठीचार्ज करताना कमरेखाली मारण्याची परवानगी असतानाही डोक्यावर, छातीवर, मानेवर आणि हातावर काठ्यांनी मारहाण झाल्याचं सांगितलं। ह्या लाठीचार्ज नंतर आंदोलक वाट दिसेल तिकडे पळायला लागले होते। यावेळी काही प्रमाणात चेंगराचेंगरीही झाली। बॅरिगेटच्या जवळ पळालेल्या आंदोलकांच्या चपलांचा खच पडला। पोलीस मारहाण करत असताना काही आंदोलकांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा केलं, पण आपण आंदोलकांवर लाठीचार्ज करणार नाही असं म्हणणाऱ्या सोरेन सरकारने विद्यार्थ्यांविरोधात कारवाई केल्यानं आता सोरेन सरकार विरोधात संताप जास्त वाढलाय। दुपारी 3 वाजेपर्यंत सगळ्याच वॉटर कॅननचं पाणी संपलं, पण तरीही आंदोलक थांबले नाही। सध्या विद्यार्थी विधानसभेच्या इमारतीपासून फक्त 100 मीटर अंतरावर पोहोचले असून तिथेच थांबल्याचं सांगितलं जातंय।
आहे। यावेळी आंदोलकांकडून पोलिसांना पुढे जाण्याची विनंती केली जाते, पण त्यांना पुढे जाऊ दिलं जात नाहीये। त्यामुळे परिस्थिती अजून चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। एकंदरीतच झारखंडमधलं विद्यार्थी आंदोलन आता चांगलंच पेटलं असून सोमवारी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे हेमंत सोरेन सरकार चांगलंच अडचणीत आलंय। त्यामुळे आता यावर तोडगा कसा निघणार, आंदोलकांच्या सगळ्या मागण्या सरकार मान्य करणार की हे आंदोलन अजून व्यापक होणार, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। झारखंडमधल्या या विद्यार्थी आंदोलनाबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंट करा आणि बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।